ठेचा भाकरी तर आपण खातोच की, पण हा आहे ना ठेचा पाव आहे. आणि या ठेच्याचं कौतुक दुसरं तिसरं कोणी नाही, खुद्द मास्टर शेफ यांनी या ठेच्याला दाद दिली होती, शेफ विकास खन्ना यांनी. आणि अगदी लक्षात ठेवून त्यांनी, म्हणजे जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांनी ही खूप एक छान आठवण शेअर केली होती. बघा मस्त असा चीजी हा ठेचा पाव होतो बघा, चीज फुल बघा, आहा हा. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना मस्त अशी वेगळीच भन्नाट डिश करणार आहोत, ती म्हणजे ठेचा पाव. ठेचा भाकरी आपण खातो, अप्रतिम लागते. पण हा आहे ना मास्टर शेफमध्ये स्पेसिफिकली हा ठेचा बनवला होता आणि खूप छान आठवण आहे. फूड क्रिएटर्स डे होता तेव्हा शेफ विकास खन्नाजी ते आले होते आणि तिथे समोर गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं की मास्टर शेफमध्ये ठेचा एका कॉन्टेस्टंटनी बनवला होता. आणि तर ठेचाची रेसिपी कुठे त्यांनी बघितली हा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मधुराज रेसिपीची ही ठेच्याची रेसिपी बघून तो ठेचा बनवला होता. आहे की नाही गंमत. आणि ही पोच पावती खुद्द शेफकडून येणं की जे इतके नामवंत आहे, आणि ही खूप छोटी गोष्ट आहे खरं. मी डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्या इतक्या मोठ्या लेवलच्या व्यक्तीने ही एक छोटीशी त्या टेलिव्हिजन शोमधली एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवून ती मी समोर आले की लगेच मला सांगणं, म्हणजे माणसाचं मोठेपण खरंच त्यात असतं. तर ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ठेचा पाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. सगळ्यात आधी ठेचा बनवण्यासाठी 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत. पोपटी मिरच्या शक्यतो घ्यायच्या, देठं काढून धुवून घेतलेल्या आहेत. किंवा तुम्हाला अगदीच खूप तिखट आवडत असेल तर थोड्या म्हणजे अर्ध्या पोपट्या आणि अर्ध्या गडद हिरव्या रंगाच्या असतात त्या घ्या. त्यानंतर पाव कप शेंगदाणे आहेत. खरं ठेचा म्हणलं ना की तो ठेचाच असतो, म्हणजे त्याच्यात फक्त लसूण मिरची असते. पण आजकाल बरेच जण शेंगदाणे घालतात, इव्हन गावाकडेही घातले जातात. पण ओरिजिनल तुम्ही दोन फरक समजून घेतले तर लसूण आणि मिरचीचा जो करतात तो ठेचा, आणि त्यात मग शेंगदाणे आले की त्याचा होतो तो खरडा. खरडा असतो तो कुरकुरीत असतो आणि ठेचा असतो तो सॉफ्ट असतो. एनिवे, आपण जसं आहे तसं कंटिन्यू करूयात. लसूण पाकळ्या 10-12, म्हणजे 20 मिरच्या असतील तर 10 ते 12 लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर, मीठ आणि ठेच्यामध्येच घालायला जिरं. आता पाव बनवण्यासाठीचं त्याला सारण लागेल. उकडून किसून घेतलेला बटाटा आहे, अगदी बारीक चिरलेली ढोबळी मिरची आहे. यात आपण सारणामध्ये ठेचा घालणार आहोत जो आपण तयार केलेला आहे. चीज आणि बटर इतकं अगदी बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. चीज, बटर आणि लादी पाव लागेल, तेही इव्हेंच्युअली तुम्हाला दाखवते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ठेचा बनवूयात. अगदी अर्धा चमचा तेल घातलंय. यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे आणि खमंग असे शेंगदाणे आपल्याला आधी भाजून घ्यायचे. शेंगदाणे बघा तेलामध्ये छान खमंग असे भाजून झालेले आहेत. आता हे काढूयात. असा टचटच आवाज आला म्हणजे शेंगदाण्याची टरकलं फुटायला सुरुवात झाली, याचा अर्थ शेंगदाणे आपले छान भाजत आलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूयात. याच तव्यामध्ये आता मिरची घालायची. मिरच्या खूप मोठ्या आहेत लांबीला, म्हणून मध्ये तुकडा करून घालते. मिरची तेलामध्ये परतून घ्यायची. याने काय होतं ना, ठेचा बाधत नाही. त्यामुळे कधी तुम्ही हिरवी मिरची ज्या ज्या पदार्थामध्ये वापरत आहात तेव्हा ती थोडीशी अशी तेलामध्ये परतवून घेतली ना की ती पचायला हलकी जाते. आणि आता हलकासा याचा रंग बदलेपर्यंत ही परतवायची. चला, मिरची हलकीशी परतवत आली की यामध्ये लसूण घालायचा आणि लसूण मिरची आता एकत्र 3 ते 4 मिनिटं परतवून घेऊया. लसूण मिरची सगळं एकत्र छान परतवून झालेलं आहे. आता हे बाजूला करूयात आणि थोडंसं यामध्ये जिरं घालायचं आणि जिरंही भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद या ठेचामध्ये छान उतरतो. छान खमंग जिरं भाजल्याचा सुवास यायला लागला, याचा अर्थ जिरं आपलं भाजून झालं. आता हे मिसळून घेऊयात. काय जिऱ्याचा सुवास तरवळतो. गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकंसं थंड करूयात. चला, ठेचा पाव बनवण्यासाठी ते मस्त खलबत्ता घेतलाय. यामध्ये
या मिरच्या घालूयात. 2 बॅचेसमध्ये करावा लागणार आहे कारण खलबत्ता इतका मोठा नाही आहे. शेंगदाणे आणि थोडंसं मीठ आणि हे छान ठेचून घेऊयात. आता हे हलकंसं ठेचत आलं ना की यामध्ये कोथिंबीर जी आपण घेतली आहे ही पण घालून घ्यायची आणि कोथिंबीरी सकट हे ठेचून घ्यायचं. कोथिंबीर हवं असेल ना तर तुम्ही तेलामध्ये तळून घेतली तरी चालेल, म्हणजे मग ठेचा खूप दिवस टिकतो. चला, इथे ठेचा आपला बनवून तयार आहे. बघा काय कमाल दिसतो आणि इतका सुंदर त्याचा सुवास तरवळलेला आहे. हलकासा आहे ना, खूप ओबडधोबड ठेवलेला नाही आहे, बारीक करून घेतलेला आहे कारण आपल्याला पाव बनवायचा आहे. आता हा ठेचा बाजूला ठेवूयात आपण आणि याचं जे सारण लागणार आहे ते तयार करूयात. तर सारण बनवण्यासाठी उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता, इवन किसलेलं गाजरही छान लागतं याच्यात. चवीपुरतं मीठ, हा मस्त चमचाभर ठेचा, कारण आपण बनवतोय ठेचा पाव. हे मिसळून घेऊया. चला, आणि आता ठेचा पाव बनवण्यासाठीचा ठेचा तयार आहे, त्याचं सारण तयार आहे. आता ठेचा पाव तयार करूयात. आपला इथे मस्तपैकी ठेचा बनवून तयार आहे. काय दिसतोय कमाल. त्याचसोबत जे सारण आपल्याला हवं आहे हे सारणही तयार आहे. आता ठेचा पाव तयार करूयात. तर इथे पाव आहे, लादी पावचा जो पाव असतो तोच. हा मध्यभागी कट करून घेऊयात. हे असं, हे बघा, हे असे आतपर्यंत कट करून घ्यायचे. आता याला पावला लावायचा ठेचा दोनही बाजूने, आतल्या बाजूने, आणि यामध्ये भरायचं हे सारण. आणि यावर जाईल चीज. हे करूयात बंद. सेम प्रोसेस आपण यामध्ये फॉलो करूयात. ठेचा, सारण, आणि यावर जाईल चीज. चला, आणि हा ठेचा पाव आहे ना, आता भाजून घ्यायचं. आता थोडंसं बटर घालून घ्यायचं तव्यामध्ये, आणि आधी या बटरवर आपण पाव दोनही बाजूने भाजून घेऊयात आणि मग त्याच्यावर ठेचा घालूयात. काय होतं, आत्ताच जर ठेचा घातला तर तो ठेचा करपायची शक्यता असते, त्यामुळे आधी पाव आपण छान करून घेऊयात हलका. एक बाजू झाली की ही वरची बाजू पण छान खमंग भाजून घ्यायची. हलकंसं बटर घालूयात बाजूला आणि यावर ठेचा घालायचा. आहा हा, काय सुवास तरवळतोय या ठेच्याचा. थोडंसं आणखी बटर, आणि आता हा जो पाव आहे हा पाव सरळ करूयात आणि याला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने छान हा बटरमध्ये फ्राय केलेला ठेचा लावूयात. कमाल. आहा हा, सगळ्या बाजूने लावून घ्यायचा. चला, आता गॅस करते बंद. आणि आता इथे आपला हा ठेचा पाव बनवून आहे तयार. क्या बात. आता हा काढूयात. खायचा असेल तर लगेच सर्विंग डिशमध्ये, थोड्या वेळाने खायचा असेल तर हा असा उचलायचा आणि जाळीवर ठेवायचा. क्या बात आहे. म्हणजे त्याला गरम जी वाफ असते ती सुटून तो ब्रेड सॉगी होत नाही किंवा मऊ पडत नाही. मस्त चीजी होतो हा ठेचा पाव, झणझणीत होतो आणि कमाल लागतो. हे बनवणे ना तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. पटकन काढून खाण्यासाठी अगदी सोपा पर्याय आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.